नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 8-10 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर. त्यावेळेला अचानक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक धक्कादायक खुलासा केलेला होता की लवकरच देशामध्ये सत्तांतर होणार आणि देशाला पहिला मराठी मुख्यमंत्री मिळणार. अर्थात त्यावेळेला एपिस्टिन फाईल नावाचा एक प्रकार आपल्या बातम्यांमध्ये गाजत होता. आता तो अडगळीत जाऊन पडलाय. अमेरिकेमध्ये एप्स्टन नावाचा एक भानगडखोर माणूस, त्याचं कुठेतरी कॅरिबियन मध्ये एक बेट आहे आणि त्या बेटामध्ये त्याने मालकी घेऊन एक मोठा रिसॉर्ट उभारलाय आणि तिथे जगातल्या मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांना तो घेऊन जातो आणि त्यांना लैंगिक चाळे करायची मुभा देतो वगैरे, अशी काहीतरी कहाणी होती. आणि त्या सगळ्याचं रेकॉर्डिंग केलेलं अक्षरशः हजारो फाईल्स, क्लिप्स त्याच्याकडे आहे. आणि मग त्यामध्ये एक क्लिप ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे आणि त्यामुळे त्यामध्ये फसलेले नरेंद्र मोदी लवकरच पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार किंवा त्यांना द्यावा लागेल आणि त्यामुळे जो बदलाव होणार आहे त्या बदलामध्ये एक मराठी माणूस मुख्यमंत्री होईल. अर्थात पृथ्वीराज चव्हाण यांनी ही जी सगळ्यात मोठी स्फोटक बातमी दिली होती, त्याचा आधार कोण होता? तर सुब्रमण्यम स्वामी. ज्या सुब्रमण्यम स्वामींनी नॅशनल हेराल्ड या नेहरू गांधी परिवाराच्या मालकीच्या वर्तमानपत्राच्या कंपनीतले अनेक फ्रॉड बाहेर आणलेत आणि त्याच्यावर कोर्टामध्ये केसेस धूळ खात पडलेले आहेत. त्यामध्ये जे सुब्रमण्यम स्वामी आरोप करतात त्याच्यावर पृथ्वीराज चव्हाण विश्वास ठेवणार नाहीत किंवा कोणीही विश्वास ठेवणार नाही. पण त्याच सुब्रमण्यम स्वामींनी मोदींच्या विरोधात मात्र अथवा तद्वा काही आरोप केले की ते 100% खरे आहेत असं मानण्यासाठी तुम्हाला काँग्रेस निष्ठा बाळगावी लागते. आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी सुब्रमण्यम स्वामींचा हवाला दिला की लवकरच मोदींना जावं लागणार आणि मग मोदींना जावं लागणार तर त्या जागी मराठी पंतप्रधान येणार. हे कुठला तर्क होता हे कोणालाही कळलं नाही. खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनाही कळलं नाही. पृथ्वीराज चव्हाण यांना ते राजकारणात काय आहेत हे अजून कळलेलं नाही. आई वडिलांची पुण्याई आणि राजीव गांधी, सोनिया गांधी यांचा आशीर्वाद, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण राजकारणात आहेत. नाहीतर त्यांना आपला कुठलाही मतदारसंघ नाही. 1999 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली आणि कराड या मतदारसंघामध्ये त्यांचा जो वडिलार्जित मतदारसंघ होता त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव झाला. तेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या विरोधातलं घराणं म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांना सोनिया गांधींनी राज्यसभेत आणलं आणि पुढे 2004 मध्ये ज्या वेळेला युपीएचं सरकार बनलं, सोनिया गांधींच्या इच्छेवर चालणारं एक बुजगावणं सरकार बनलं, ज्या बुजगावण्याला जग मनमोहन सिंग म्हणून ओळखतं. त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची नेमणूक पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री म्हणून झाली. आणि असे पृथ्वीराज चव्हाण नंतरच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, सोनिया गांधींची इच्छा, आणि मग राजकारणातून पूर्णपणे बर्बाद झाले. आज ते आमदार पण नाहीत. निदान गेल्या विधानसभा टर्म मध्ये ते आमदार तरी होते, आता आमदार पण राहिलेले नाहीत. लोकसभा नाही, केंद्रात मंत्रीपद नाही. त्यामुळे रिकामपणी भिंतीला तुंबड्या लावून हा धंदा त्यांना करावा लागते. पण गंमत अशी आहे की भाजपचं सरकार आहे आणि भाजपचा पंतप्रधान होणार असेल तर तो ठरवायचे अधिकार
पृथ्वीराज चव्हाण यांना कोणी दिले? हा प्रश्न मी तेव्हाही विचारलेला होता. हा विषय जेव्हा चर्चेत आला तेव्हा हा प्रश्न विचारला होता की पृथ्वीराज चव्हाण भाजपचे हायकमांड वगैरे झालेत का? आपल्या पक्षामध्ये म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेमध्ये ज्यांना कोणीही हिंग लावून विचारत नाही ते पृथ्वीराज चव्हाण हे भाजपचा पंतप्रधान कधीपासून ठरवायला लागले. आणि आपल्या पक्षामध्ये यांची अवकात काय हा प्रश्न मी तेव्हाही विचारला होता आणि आजही विचारतो. कारण आता त्यांनी एक नवा शोध लावलाय की 2011-12च्या सुमाराला जेव्हा ते पीएमओ मध्ये मंत्री होते अशा वेळेला त्यांनी सोनिया गांधींना जाऊन पटवलं होतं, अहमद पटेलला मध्यस्थी करून पटवलं होतं की भाजपमधून गोपीनाथ मुंडे बाहेर पडतायत, त्यांना आपण काँग्रेस पक्षात आणू. आणि काँग्रेस पक्षात आणलं की काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात जिंकणार, देशात जिंकणार वगैरे वगैरे. 2012 वगैरेचं काहीतरी सुमार असेल, 12-13. पण नंतर गोपीनाथ मुंडे काय पक्षांतर करून गेले नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळेला याची चर्चा खूप होती. मला आठवतं अगदी शरद पवार सुद्धा म्हणाले होते की गोपीनाथ मुंडेंना देण्यासारखं माझ्याकडे आत्ता काही नाहीये. जसं अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे हात वर करून म्हणतात देण्यासारखं आता माझ्याकडे काही नाही, तसं शरद पवार हे 2012-13 मध्ये म्हणाले होते, जेव्हा गोपीनाथ मुंडे कदाचित फुटतील अशी चर्चा होती. आणि त्याचं कारण असं होतं की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये जे महाजन मुंडे यांचं वर्चस्व होतं ते आपले गडकरी, नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या या अंतर्गत वादाला तोंड फुटलं होतं आणि एक प्रकारे मुंडे यांची राजकारणात कोंडी व्हायला लागली होती. त्या संतप्त होऊन पक्ष सोडण्यापर्यंतचा विचार मुंडेंच्या डोक्यात घोळत होता. पण त्यापूर्वीच काँग्रेसमध्ये गेलेले शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपली अवस्था बघा, काँग्रेसमध्ये आश्वासनं दिली जातात, पाळली जात नाही असं सांगून गोपीनाथ मुंडे यांना सावध केलं आणि त्यामुळे गोपीनाथ मुंडे भाजपतच थांबले आणि पुढे काय व्हायचं ते झालं. पण कल्पना विलास करायचा म्हटल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर अहमद पटेल आणि पृथ्वीराज यांची गोपनीय चर्चा झाली होती आणि मुंडेंना काँग्रेसमध्ये आणायचं अगदी फायनल झालं होतं. सोनिया गांधींनी मान्यता दिली होती. पण मनमोहन सिंगांनी ते नाकारलं. ह्याला एवढं मनमोहन सिंग यांना आपल्या पगडीत कुठल्या रंगाची पगडी आहे हे पण माहित नाही किंवा ठरवता येत नाही. असे मनमोहन सिंग हे सोनिया गांधींनी ज्या पक्ष प्रवेशाला परवानगी दिली होती ते नाकारण्याची हिंमत करतील का? पण पृथ्वीराज बाबांना कुठच्याही परिस्थितीमध्ये रोज खोळ्यासारखं बोललं नाही तर त्यांना आता कोणी विचारत नाही, म्हणून असलं बोललं पाहिजे. त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते, त्यासाठी आपण त्यांची केस सोनिया गांधींपर्यंत नेली होती. अहमद पटेल आणि सोनिया गांधींनी मिळून ठरवलेलं होतं की गोपीनाथ मुंडेंना काँग्रेसमध्ये घ्यायचं. पण गोपीनाथ मुंडेंची एक अट अशी होती की मला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, कारण तेव्हा गोपीनाथ मुंडे हे बीडमधून लोकसभेवर निवडून आले होते आणि पक्ष सोडला तर खासदारकी सोडावी लागेल, पण आपल्याला केंद्रात मंत्री केलं पाहिजे. ही जी अट होती ती मनमोहन सिंग यांनी फेटाळून लावली. अरे मनमोहन सिंग यांच्या पाठीला कणा तरी होता का कधी? सरकारमधल्या कुठल्याही सामान्य पक्षाने किंवा नेत्याने धमकी दिली तर पगडी पडते की काय म्हणून धरून बसणारे मनमोहन सिंग हे सोनिया गांधींना मान्य असलेला निर्णय नाकारणार. तुम्हाला आठवतं मित्रांनो, 2011-12 मध्ये ज्या वेळेला तृणमूल काँग्रेसचा रेल्वे मंत्री होता दिनेश द्विवेदी, त्यांनी रेल्वे बजेट मांडलं होतं, अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतं
अशा वेळेला रेल्वेमध्ये दुसऱ्या तिसऱ्या वर्गाच्या तिकिटामध्ये जी वाढ केली होती द्विवेदींनी, त्यामुळे ममताजींनी खवळल्या होत्या. खरं तर मंत्री, रेल्वे मंत्री त्यांचाच पक्षाचा होता, त्या मुख्यमंत्री झाल्या म्हणून त्यांच्या जागी द्विवेदी यांना रेल्वे खातं देण्यात आलं होतं. पण संतप्त झालेल्या ममता दिदींनी तडकाफडकी एका दिवसात 24 तासात आपल्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून हाकलण्याची जबरदस्ती केली होती. आणि त्याच्या समोर पगडी समाला जट्टा म्हणणारे तुमचे मनमोहन सिंग निमूटपणे झुकले होते. त्यांनी ताबडतोबीने सॅक केलं होतं दिनेश द्विवेदींना आणि त्या जागी मुकुल रॉय हा नवा रेल्वे मंत्री आणला होता. इतके वाकलेल्या कणाचे किंवा मोडलेल्या कणाचे मनमोहन सिंग हे गोपीनाथ मुंडेंना सरकारमध्ये घेणार नाही असं पक्षात आलेल्या बाहेरच्या माणसाला मंत्री केलं वगैरे वगैरे मुद्दे मनमोहन सिंगांनी उपस्थित केले. अरे ज्यांना कोळसा घोटाळा चालू होता तेव्हा त्यांच्याकडे कोळसा खातं होतं शिबू सोरेन गेल्यानंतरचं, तर त्याच्यामध्ये काय घोळ झाले हे सुद्धा पत्ता नव्हता. कोळसा खात्याची जी मंत्रालयाच्या फायली होत्या त्या पंतप्रधान कार्यालयात येऊन सोनिया गांधींच्या घरी जायच्या आणि तिथे निर्णय व्हायचे याचा ठाम पत्ता त्यांनी लिहून दिलं कोर्टाला की माझ्याकडे खातं असताना त्या खात्यामधल्या फायली कोण हलवतं कोण वापरतं हे मला माहिती नाही असं लिहून देणारे मनमोहन सिंग हे गोपीनाथ मुंडेंना आपल्या सरकारमध्ये घ्यायला तयार नव्हते आणि त्यासाठी त्यांनी सोनिया गांधींची अवज्ञा केली. अरे केवढा कल्पना विलास आहे. बरं इथपर्यंत सुद्धा ठीक आहे. त्याच्या पुढे जाऊन 2013 मध्ये किंवा 12 मध्ये गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर आम्ही निवडणुका जिंकल्या असत्या. कधीच्या? 2014च्या. 2014 मध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशात काँग्रेसचा लज्जास्पद पराभव झाला. ते गोपीनाथ मुंडे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला 70 जागा जिंकून देणार होते का? उत्तर प्रदेशमध्ये 2014ला 80 पैकी 71 जागा भाजपने जिंकल्या. महाराष्ट्रात जिंकल्या, गुजरातमध्ये जिंकल्या, कर्नाटकात जिंकल्या, मध्य प्रदेशात जिंकल्या. या सगळ्या जागा गोपीनाथ मुंडे जिंकून देणार होते का? आणि त्यांनी जिंकून दिल्यानंतर काँग्रेसला युपीएला जे प्रचंड बहुमत मिळणार होतं त्या बहुमताच्या आधारावर कदाचित पृथ्वीराज चव्हाण हे देशाचे पहिले मराठी पंतप्रधान झाले असते. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये आले असते आणि मनमोहन सिंगांनी अडवलं नसतं तर आम्ही निवडणुका हरलो नसतो 2014च्या. अरे किती मुक्ता फळं उधळा. तुम्ही सुशिक्षित आहात, उच्च शिक्षित आहात आणि अत्यंत अभ्यासू आणि समजदार राजकारणी म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. पण सध्या इतके भैसाटलेले आणि भरकटलेले आहेत पृथ्वीराज चव्हाण की जणू गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये आले नाहीत म्हणून निवडणुका हरलो नाही आणि निवडणुका हरलो अन्यथा आम्ही सरकार बनवलं असतं आणि मीच पंतप्रधान झालो असतो. देशाचा पहिला मराठी पंतप्रधान होण्याचा मान मलाच मिळाला असता. एवढंच बोलायचे थोडे पृथ्वीराज चव्हाण थांबले. अरे कशाच्या आधारावर बोलतात? त्याला काहीतरी तर्क तरी पाहिजे हो. वस्तुस्थिती फॅक्ट्स बाजूला ठेवा पण तर्क तरी तर्कशुद्ध असला पाहिजे. भांगेच्या किंवा गांजाच्या नशेत बोलल्यासारखं किंवा संजय राऊतच्या स्पर्धेत उतरल्यासारखं जर पृथ्वीराज चव्हाण बोलणार असतील तर यापेक्षा काय वेगळं बोलणार नाही. आणि समजा अगदी गोपीनाथ मुंडे आले असते आणि तुम्ही निवडणुका जिंकल्या असत्या तरी परत सोनिया गांधी म्हणतात म्हणून मी पंतप्रधान पद सोडणार नाही असं मनमोहन सिंग म्हणाले असते तर पृथ्वीराज बाबा पंतप्रधान झाले असते का? अरे खुळेपणाला मर्यादा असतात. एका मर्यादेपर्यंत जाऊन खुळेपणा करायचा.
पण पृथ्वीराज चव्हाण अशा पद्धतीची वक्तव्य करतायत आणि मुक्ताफळं उधळतायत की जणू काय गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले नाहीत. म्हणून पृथ्वीराज बाबांचं पंतप्रधान पद हुकलेलं आहे. अरे साधी त्या कराड दक्षिण काय तो मतदारसंघ आहे, तिथली आमदारकी तुम्हाला टिकवता आली नाही. विधान परिषदेचे सदस्य म्हणून मुख्यमंत्री पद भूषवलं आणि 2014 मध्ये तिथून तुम्ही काय निवडून आलात. पण तो मतदारसंघ सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांना टिकवता आला नाही. गेल्या निवडणुकीत तिथून पण आमदारकी पण म्हणून बसले. मला हे खरंच समजत नाही, माणसं काय असं खोड्यासारखं बोलतात. आणि बाकी ठीक आहे, पृथ्वीराज चव्हाण हा सुशिक्षित उच्च शिक्षित माणूस आहे आणि पंतप्रधान कार्यालयात काम केलंय याचा अर्थ डिफॅक्टो किंवा डिफॉल्ट प्राईम मिनिस्टर ते सगळं कार्यालय त्यांनी हाताळलेलं आहे. काय काय मोठमोठे निर्णय देशाचे होतात हे मनमोहन सिंगांचे काय ते पीएमओ मंत्री म्हणून त्यांनी बघितलेलं आहे. थोडी कॅमेरा आणि मीडियामध्ये प्रसिद्धी मिळावी म्हणून इतकं खोड्यासारखं बोलायचं की गोपीनाथ मुंडे आले असते तर आम्ही निवडणुका जिंकल्या असत्या. गोपीनाथ मुंडे गुजरातमध्ये काय करू शकत होते? मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान काय करू शकणार होते? गोपीनाथ मुंडेंनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा कुठेतरी अजवाडात धमाक्यात प्रचार केला आणि कर्नाटक वगैरे तिथे भाजपचे मुख्यमंत्री निवडून आले. असं कधी घडलंय का? अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजपला गोपीनाथ मुंडे यांनी स्वबळावर बहुमताने सत्तेवर आणले असं झालंय का? मुंडे हे मोठे यशस्वी नेते होते वगैरे सगळं ठीक आहे, पण महाराष्ट्र व्यापी आणि महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन आपलं राजकीय कर्तृत्व दाखवणं हे मुंडेंनी कधी केलेलं नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मुंडे नावाचा फुगा किती फुगवायचा, कमीत कमी तो आपल्या तोंडावर फुटेल एवढं तरी खुळेपणा हा पृथ्वीराज चव्हाणांनी करू नये एवढी तरी अपेक्षा आम्ही बाळगायची की नाही? की मुंडे आले असते तर आम्ही निवडणुका जिंकल्या असत्या, अमुक झालं असतं, तमुक झालं असतं. अरे गप्प बसा ना, आता निवृत्तीचं वय झालं, निदान निवृत्त व्हा. शहाण्यासारखं बोलता येत नसेल तर सरळ सरळ गप्प बसलेला सुद्धा खूप चांगलं होईल. तो हेनरिक हायने नावाचा एक जर्मन विचारवंत कवी म्हणतो की काही लोक तोंड आहे म्हणून बोलतात आणि काही लोक सांगण्यासारखं आहे म्हणून बोलतात. पृथ्वीराज चव्हाण जे हळूहळू पहिल्या गटातल्या संजय राऊतांच्या पंक्तीत जाऊन बसायला लागले. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.